तर नमस्कार मंडळी, आज आहे डे 2 इन नाशिक. आज आम्ही चाललोय सुला वाईनाडला. माझं आवरलंय, पोराचं बी आवरलंय. बॅगा बेगा भरून येत आहे खाली. ओला बुक केली आणि चालणार आहे आता. भैया दादा बी तयार होऊन आले आता. थोडं स्ट्रगल आहे आयुष्यात. वरतून पाणी तर पुरवलं. तिकडून मागून येणार व्हिडिओ दे. मला आता ओला बुक केली आहे मी आणि समोरच एक्झाम सेंटर आहे. आम्ही सकाळी सकाळी लगेच खाली येऊन बघायला आलो काय विषय काही नाही, पण तिथं काही भांडणं बिडणं चालू नव्हते. IITचे पेपर होते. बाकीची पब्लिक आली. ओला आले तर आमची ओला कॅब आली. नाश्ता बिष्टा केला, आम्ही निघलो. आमचा मोरक्या पुढं बसले, बिल भरत नाही तो बसले पुढं. इकडं बाय आता पाहणार आहे लग्नमध्ये. आम्ही 4 जण बसले एकदम तब्बल. इकडं बाय 10:30 वाजता आहे का? किती वाजता? 9:15 या आयुष्यात एवढे फास्ट ना तो. आम्ही टायमाच्या पहिले सुरू येऊ आम्ही 10:30 वाजता एंट्री. आम्ही आलो 10 वाजता. अर्धा घंटा थांबतो. एंट्री. अजून एक गाडी आली. पेमेंट करू आले. भैयाला असे तिकीट असते ओव्हर चार्जेस. आम्ही आलो त्यांच्या शॉपमध्ये. भरपूर गोष्टी, बॉटल ओपनर, ग्लास, त्यांचे लेदरचे बॅग वगैरे, त्यांची ब्रँडिंग येतं. भरपूर गोष्टी. आणि आपले पोरं पहा, मी ते आहे समोर रांगडे. इकडे त्याच्या समोर बाकीच दोघं रांगडे. गरम गरम आणि तिकडे समोर एक्झाम. आणि तर डायरेक्ट तोडलं का तुम्हाला विकत घ्यावं लागणार ती गोष्ट. इथे मला गेल्या आवडलं तो ओपनर, वाईन ओपनर. आणखी वाईन ओपनर आवडलं होतं मला. ग्लास वाईन ओपनर, तोप, वाईन तोप. तुम्हाला जर फोटो काढायला इथं कुठं काढायचं कळत नसेल तर इथं अंडर द सुला सन इथं फोटो लावलेले भरपूर. इथं पाहून तुम्ही फोटो पोस्ट कॉपी करू शकता. म्हणजे कशावर पाठवावं लागतं इथं? याच्यावर का काय मी तिथं फोटो लावले. इथं सगळ्या पुरीचेच फोटो आहे फक्त. एक ते कपल दिसू राहिलं मालवरती. एक बी पोरगं नाही डायरेक्ट. पार्शलिटी उरली इथं. आणि हे लाईट कुठं चालू आहे? पोरं असेच आहे लाईटमध्ये राहते. हे इकडं गिफ्ट शॉप. आणि इकडं हे 11:30 चालू होणार. दादा इथं आम्हाला 2 तिकीटं फुकट भेटले आणि 3 तिकीटं आम्ही पे केले. इथं खतरनाक फोटो शूटसाठी एक जागा आहे. साईडला टेस्टिंग एरिया आहे बस. त्यांनी आता नो एंट्री दिली गेली. इथं बंद आहे. इथं टेस्टिंगला वाईन भेटते आणि इथं रजिस्ट्रेशन करणार. एक्झॅक्ट गिफ्ट शॉपचं समोर. अगेन AC सांभाळली आम्ही. कूलर AC तुला इथं बसल्या अजून एक नॉलेज भेटलं. इकडे एक रिसायकल प्लॅस्टिकपासून बनवलेले 100%. ते वॉशरूमला चालले. इथं बॅगा जवळ बस. आपण लय दिवसानंतर शाळेसारखी टूर उरवली आपली. 300 रुपयात फक्त फॅक्टरी टूर आहे आणि 700 रुपयात फॅक्टरी टूर विथ टेस्टिंग. म्हणजे 400 रुपयाला 6 वाईन देणार ते 15 ते 30 ml. बॅगा ठरवला आणि आमचं रिस्क करत. 11 वाजेची बॅच जमा होतं घरी. बॅच वाईट नाही तर सगळे गाडी जमा. साठी पहिले सेमिनार प्रोग्राम संपला. मॅडम देवरले आता टेस्ट. अरे फर्स्ट बॅच 11 वाजे कंपनी चालू आहे. कंपनीला काय त्यांची प्रोसेस होती इथे. फर्स्ट प्रोसेस वाईन क्रश करून आल्यानंतर नेक्स्ट प्रोसेसकडे चाललं आहे. याचा वाईन बनवायचा ही फर्मेंटेशन होती. अनटच पिंकी पुंकी काय काय म्हणतो ते काय माहिती. आपल्याला काही कळलं नाही. वी आर मूव्हिंग टू बॅरल सेक्शन.
बॅरल सेक्शन होतं बॅरल स्टोर इथं तिनं आता बाहेर त्या बॅरलच्या रूममध्ये आम्हाला सांगितलं हे करायचं ते करायचं आमकं करायचं धमकं करायचं 30 दिवस 40 दिवस आणि आमचं माणूस आहे काच घेऊन बॅग हे हर्सूलचा काही ते इकडून बोलावं लागतं फोन बरोबर आणि तिने बॅरलमध्ये सांगितलं होतं 15 वर्ष जुने बॅरल आहे आमचं फ्रेंचहून आणते इटालीहून आणते लय बॅरल बुरलचं सांगितलं तिने डोक्याच्यावरून कार्यक्रम चालला गेलो म्हणलं ठीक आहे काही विषय नाही चला बाय रेस्टॉरंट आता वरती चाललो आहे जेवण कक्षाकडे म्हणजे लय महाग आहे म्हणे पण तरी आम्ही रिस्क घेऊन हे करून बघून टेस्टिंग रूमला सेकंड बॅच चालली आता मटे करत सेकंड फ्लोर म्हणजे वरतून व्ह्यू इथं मस्त रेस्टॉरंट वगैरे इथं सगळं साईडला चिल तुला फार्म बसा फॅन हा इथं फोटो सेशनचं रूम आहे फुल माहोल आहे कोणतं इंग्लिश गाणं चालू आहे काय आम्ही इथं आलो होतो खायला पण तिथं सर रेट चेक केले कितीला पावडा कितीला 295 रुपयाला पावडा आहे आणि पाणी बॉटल 250 115ला बाकीचे ब्लॉगर नसं सांगत तुम्हाला पण भैया म्हणे क्लिअर सांगायचं आहे आणि सस्ता भेटत ते खाता बोल ना आता शॉर्टकटमध्ये आवरून घ्यायचा इथे मग फक्त मध्ये फिरा घरी चाललं कुपन रिडीम करायचे खालीच रिडीम करून घ्यायचा वर्ग होते ते तुम्हाला म्हणत 1000 रुपयाचं हे त्याच्या 1000 रुपये कुपनमध्ये रिडीम होत्या 1000 रुपयामध्ये 300 रुपये फक्त वडापावमध्ये चालले आता आणि 115 रुपये पाणी बॉटल वडापाव पाणी बॉटलची 400 होणार माऊली करा घरको रेट कोण बघा दिसतात बट माहोल लोक इथला काही दिवशी नाही इकडच्या साईडला विला ते 15,000 रुपयाला रूमला आहे इकडे 10 विला बी आहे रूम सिस्टम बी आहे प्रायव्हेट पूलवाला बी गेले भरपूर फोटोचे पॉईंट आहे एवढं मोठं बॉटल टेस्टिंगला आहे 5 वाईन देते 6 सांगते ते पण एकाच पाणी देऊन देते ते डायल्यूट होतं म्हणे थोडं रासा हां सोला नाही रे धुवून नाही डायल्यूट बोलली ती पहिले तो फक्त धुवून ऐकलं मोस्कॅटो तुला ही थोडी आवडली ती ना मोस्क हे फोटो पॉईंट आहे रिक्षामध्ये सोला रिक्षा 2 वाईन घेऊन चाललो होतं त्याच्यात प्रो फोटोग्राफर आणि इकडे टावर आहे वाईनचं इकडे एक रिक्षा आहे तिच्यात 4 बाटल्या कार्टून पण लोटता भेटताना फोटो पाठवले पुरा अमेरिकात आल्यासारखं वाटवलं इथं तो माणसं गावरान दिसत आम्ही आता चाललंय सुला वाईनचं वाट सोडून तर समर्थ ज्यूस सेंटर ना ज्यूस सेंटर बाय टू सुला करून घेतला आम्ही आता काकासोबत चाललो आम्ही आता सोला वाईनला अरे सोला वाईन सोडून चाललो समर्थला चाललो तिथून नाश्ता विष्ट जेवण बिवण करू जास्तच्या हॉटेलला तीन मस्त पायनॅपल ज्यूस सगळे भंड व्हायले डायरेक्ट अन्नाला दाखव अण्णा 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 पुढं बसली अण्णा पुढं बसून काही ध्यान ठेवत नाही चला भेटू आता एक समर्थ ज्यूस सेंटर कथित समर्थ ज्यूस आहे बघू आता कसं वाटतं लय फेमस म्हणे भारी बिकटवाल्या दाखवले ते जाऊन पाहू ना कसं आहे काय टेस्ट करू ना इथं मिसळ खाल्ली तुषारला आता परत ते ज्यूस सेंटरचं नाव काय रे त्या समर्थला जातो रेट आहे समर्थ इथं बस बाकी पूर्ण
बागा उरलेली. हा सिलेक्ट आता सगळ्यात कशी आणि विशाल भोरी देते ना खाऊन सांग ना कसं आहे म्हणजे ऑनलाईन ऐकलं होतं तसं तुला भैया मला तर सगळं छान लागतं. संपवतो आम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला.